बुरुडगाव रोडवरील साईनगर दरोडेखोरांच्या हिट लिस्टवर पोलिसांची उरली नाही भीती। 6 महिन्यात चोरीच्या अनेक घटना। बुरुडगाव रोडवरील साईनगरमध्ये व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक, नागरिक हे मोठ्या संख्येने राहत असून दरोडेखोरांनी या परिसरात गेल्या 6 महिन्यांपासून चोऱ्यांचे सत्र सुरूच ठेवल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत। दरोडेखोर अक्षरशः 4 चाकी गाडीने येत बंगल्याच्या बाजूला गाडी लावत धारदार शस्त्र हातात घेऊन बंगल्यात शिरत आहे। सीसीटीव्ही कॅमेरे असताना देखील बिनधास्तपणे दरोडेखोर चोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यांना कुठलीही भीती उरली नाही। नागरिकांच्या सतर्कतेमुळे योगेश चेंगडिया यांच्या घरी दरोडा होता वाचला। गेल्या 6 महिन्यांपासून साईनगर परिसरामध्ये चोरीच्या अनेक घटना घडल्या असून रवी शेलोत यांच्या घरी जबरी चोरी झाली असून आतापर्यंत कुठलाही सुगावा लागला नाहीये। पोलीस नेमके काय करतात हे देखील माहित नाही। काल तर सुदैवाने अनुचित घटना घडली नाही। अक्षरशः 5 दरोडेखोर बिनधास्तपणे 10 फूट उंचीच्या भिंतीवरून उडी मारून घराच्या आवारात प्रवेश करतात। त्यांच्या हातात चाकू, टामी, कटर, सळी, कैची असे धारदार शस्त्र दिसत होते। त्यांच्या डोक्यात टोपी, तोंडाला मास्क, हातात मोजे, पायात बूट हे पाहिल्यावर असे वाटते की फिल्म स्टाईलने चोरी करणारे सराईत गुन्हेगार आहेत। पोलीस प्रशासन नेमके काय करतात आतापर्यंत आरोपी सापडत नाही। नागरिकांनी पोलिसांना विचारल्यावर उडवाउडवीची उत्तरे देतात। नागरिकांना वेड्यात काढण्याचे काम पोलीस प्रशासन करत आहे। पोलिसांचे लक्ष फक्त पैशावर आहे। पैसे कमवणे हाच उद्देश असून शहरात राजरोसपणे मटका, जुगार, बिंगो असे 2 नंबरचे धंदे सुरू आहेत। फक्त पोलीस प्रशासन हप्ते गोळा करण्यात पटाईत आहेत। शहरातील नागरिकांचे संरक्षण वाऱ्यावर सोडून दिले आहे। त्यामुळे शहरातील नागरिक सुरक्षित नाही। रात्री कुठेही गस्त दिसत नाही। फोन केल्यानंतर पोलीस अर्ध्या ते पाऊण तासांनी येत असेल तर याचा अर्थ पोलीस झोपलेले आहेत। चोरांना जेरबंद करतात। पोलीस जर वेळेवर आले असते तर रात्री नागरिकांच्या सहकार्यातून चोरांना जेरबंद करण्यात आले असते। मात्र पोलीस प्रशासन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप माजी महापौर गणेश भोसले यांनी केलाय। बुरुडगाव रोडवरील साईनगर येथे माझे घर असून रात्री 2:30च्या दरम्यान घराच्या आवारामध्ये कोणीतरी शिरले असल्याचे जाणवले। त्यावेळी आम्ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये 2 युवक दिसले आणि खिडकीतून डोकावून पाहिल्यानंतर अजून 3 युवक उभे होते। धारदार शस्त्र हातात होती व तोंडावर मास्क होता। डोक्यात टोपी, हातात मोजे घालून घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते। मात्र आम्ही शेजारी मित्रांना फोन लावला। त्यांनी तातडीने लोकांना जमवले तेव्हा हे चोर पळून गेले। त्यानंतर आम्ही 100 नंबरवर फोन केला मात्र त्यांच्याकडून कुठल्याही उपाययोजना झाल्या नाही। त्यानंतर आम्ही कोतवाली पोलीस स्टेशनला फोन लावल्यानंतर अर्ध्या ते पाऊण तासांनी पोलीस आले। तोपर्यंत चोर हे 4 चाकी गाडी सोडून पळून गेले। ती गाडी देखील कल्याण रोडवरून चोरून आणलेली होती। आम्हाला जर आवाज आला नसता तर आमच्या घरात एखादी मोठी दुर्घटना घडली असती। सुदैवाने कुठलीही घटना घडली नाही। शेजारी असणाऱ्या नागरिकांच्या सहकार्यामुळेच हे चोर पळून गेले। पूर्वनियोजित असल्यासारखे वाटत असून पोलिसांनी तातडीने तपास करून दरोडेखोरांना तातडीने अटक करावी अशी मागणी योगेश चेंगडिया चिंचवाले यांनी केली आहे। साईनगर येथे गेल्या 6 महिन्यांपासून माझे घर बंद होते। तेव्हा चोरट्याने घरफोडी करीत 8 ते 10 लाख रुपयांची चोरी झाली। मात्र अजूनपर्यंत पोलिसांकडून कुठलाही तपास लागलेला नाही। वारंवार अशा घटना साईनगर परिसरामध्ये घडत असल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत। तरी पोलीस प्रशासनाने गांभीर्याने विचार करून रात्री पोलिसांची गस्त वाढवावी व नागरिकांना संरक्षण द्यावे अशी भावना रवी शेलोत यांनी व्यक्त केली आहे। आमच्या काल साईनगरमध्ये आमचे ते मित्र योगेश चेंगडिया यांच्याकडं काल दरोडा होता वाचला। ह्याच्या अगोदर सुद्धा आमचे मित्र शेलोत यांच्याकडं मोठी चोरी झाली। त्याचाही अद्यापपर्यंत काही सुगावा लागला नाही। डिपार्टमेंट काय करतंय माहिती नाही। आणि काल तर म्हणजे त्यांचं जीवित हानी होण्यावरून वाचलेले म्हणजे त्यांचं नशीब। 5 लोक येतात एका घरामध्ये, त्यांच्या हातामध्ये हत्यार, चाकू, गज, टामी, ते मोठी कैची, ती कटर, हे सगळं घेऊन आणि ते जर पाहिलं आपण तर असं वाटतं हे काय पिक्चर स्टाईल चोरी आहे का काय। इंग्लिश पिक्चरवाणी एकदम असं मास्क, हुड्या घातलेल्या, हँड ग्लोव्ज, बुटं, एकदम असे ट्रेंड लोक असल्याने ते म्हणजे 10 फूट भिंतीवरून उडी मारून आले। याचा अर्थ काय होतं? आणि ह्याच्या अगोदर 6 महिन्यापूर्वी एवढी चोरी होती, आत्ता होती, नंतर अगोदर त्याच्या अगोदर आमच्यात एक डॉक्टर आहेत, डॉक्टर आपल्या डॉक्टरांकडे नाही पंडित डॉक्टर, त्यांच्याकडे सुद्धा चोरी झाली होती। सारखं जर असं होत असेल त्याच्या माणिकनगरमध्ये ते मुनोद म्हणून त्यांच्याकडे बी मोठी चोरी झाली। मग हे डिपार्टमेंट करतंय काय? आत्तापर्यंत ह्यांना काही सापडत नाही। फक्त आम्ही 10 वेळा फोन केले,
साहेब काय होतंय नाही पाहतोय आम्ही, करतोय, लागलंय, सापडलेत, दिसत आहेत, जुळत आलेलं आहे, काही नाही, फक्त येड्यात काढायचं आहे यांना. डिपार्टमेंटला फक्त पैसे कमवायचं पडलेलं आहे. नगर शहरामध्ये 2 नंबर धंदे सुरू आहेत, मटका चालू आहे, जुगार चालू आहे, बिंगो चालू आहे, सगळ्या दुनिया चालू आहे. तिथून फक्त हप्ते खायचे या लोकांनी, बाकी काही करायचं नाही. नागरिकांसाठी कोणची सिक्युरिटी नाही आणि रात्रीच्या गस्त नाही. यांनी फोन केल्यानंतर अर्ध्या ते पाऊण तासांनी डिपार्टमेंट येत आहेत. म्हणजे याचा अर्थ काय होतं, म्हणजे झोपलेले आहेत सगळे लोक. ते जर 5 मिनटात 10 मिनटात जर आले असते तर ते सापडले असते, कारण ते त्यांची 4 व्हीलर सोडून ते पळालेत, त्या शेतामध्ये गेले. त्या पहिले आम्ही एका बाजूला या साईडला होतो, डिपार्टमेंट आला असतो तर ऑलरेडी 100% काल ते सापडत होते लोक, पण हे आलेच अर्ध्या पाऊण तासांनी. म्हणजे फोन करून सुद्धा काय फायदा होता. 100 नंबरला पहिल्यांदा फोन केला त्यांनी तर ते काहीतरी आन्सरिंग मशीनला तो फोन जातो, मग ते काहीतरी बोलतात, मग तिथून पुढं त्या समोरच्याला फोन भेटला. त्यांच्या 100 नंबरवरून तर कुणीच आलं नाही. ते नंतर काय कोतवालीला आम्ही फोन केले, मग तिकडून ते अर्ध्या पाऊण तासांनी ते आले. नंतर काही कोणी जिकडे तिकडे गेलेले होते. नंतर ती गाडी सापडली आणि ती गाडी ते घेऊन गेले. त्याच्यामध्ये सुद्धा ते गज, हत्यारं, चाकू, या सगळ्या गोष्टी. जर ते घरात घुसले असती आणि घरामध्ये काही घटना घडली असती ते जीवच गेला असता. म्हणजे एवढ्या ह्याच्यामध्ये आता तयारीमध्ये, म्हणजे ते एखाद्याला मारून टाकल्याशिवाय कालचं म्हणजे त्यांचे वाचलं ते लोक सगळे काल. आणि घरामध्ये आता राहिलेत लोक किती, 2-2, 3-3 लोक तर घरात, आई वडील मुलं, बस. त्याच्यानंतर माणसं नसतात. आणि हे जर असं असेल तर अवघड परिस्थिती झालेली नगर शहराची. त्याच्यावर डिपार्टमेंट आम्ही आता वाटलं तर काही दिवसांनी सगळ्यांचा विचार करून आम्ही उपोषणाला बसणार आहोत त्या SP ऑफिसच्या दारामध्ये, असं मला वाटतं. धन्यवाद. मी योगेश श्रीकांत चेंगेडिया, साईनगर बुरुडगाव रोडचा रहिवासी असून काल रात्री साधारणतः एक्झॅक्ट 2:15 वाजता कोणीतरी आमच्या घरात कंपाऊंडमध्ये शिरलं आहे असं CCTVमध्ये दिसून आलं आम्हाला. आणि त्यानंतर आम्ही आरडाओरडा करून चोरांना पळवून लावलं. परंतु सगळी वस्तुस्थिती पाहता ते एक प्लॅन्ड विषय होता, दरोड्याचा प्लॅन होता. कारण त्यांनी मास्क, कंप्लीट मास्क, त्याच्यानंतर टोपीवाले टी-शर्ट, हँडग्लोव्स, परत धारदार हतियार, कटियार आणि साधारणतः 5-6 लोक होते. हे आम्ही डोळ्यांनी बघितलं आहे 5-6 लोकांना. आणि चोरीची व्हॅन, मारुती व्हॅन, ह्या गाडीने आले होते. आणि थोडक्यात आम्ही बचावलो. काल आमचा जीव वाचवला आहे. फार कसं तरी जीव वाचवण्यात आला होता. आणि ही घटना काल संध्याकाळी घडलेली आहे आमच्या साईनगरमध्ये काल रात्री. आणि अशीच घटना एक 6 महिन्यापूर्वी आमच्याच एका बंगल्या बाजूला श्री रवी सेलो त्यांचा बंगला आहे, तिथंही असाच दरोडा झाला होता. आणि त्यात बराच मुद्देमाल गेला होता. त्याचाही अजून काही शहानिशा झालेला नाही आहे. तर आमचं पोलिसांना असं विनंती आणि आग्रहपूर्वक निवेदन आहे की याचं लवकरात लवकर गंभीर दखल घ्यावी. आणि काल रात्री तर आमचा जीवच गेला असता, तर याची पोलिसांनी दखल घ्यावी एवढीच आमची विनंती आहे. आणि नागरिकांनाही विनंती आहे की काळजी घ्यावी त्यांनी. मी रवींद्र सेलो, साईनगरचा संस्थापक सदस्य असून सुरुवातीपासून इथं आमचे ठराविक लोकांचे बंगले होते. आता एवढी मोठी वस्ती झालेली आहे तरीसुद्धा चोरींचं सत्र वाढलेलं आहे कमी होण्याऐवजी. आणि माझ्या घरात झालेल्या चोरीला आज 6 महिने उलटून गेले, त्यातला कुठलाही ठिकाणा लागलेला नाही अजून. तरी पोलीस डिपार्टमेंटला आमची विनंती आहे की इथं रात्रीची गस्त वाढवावी. सगळे साईनगर वासी सध्या म्हणजे दहशतीखाली झोपत आहेत. आणि आता फॅमिल्या शॉर्ट झालेल्या आहेत. प्रत्येक घरात एखादाच पुरुष हे करता. त्याला जर कुठं बाहेरगावी जायचं म्हटलं तर त्याला जाताच येत नाही घरी, फक्त लेडीज लोकांना ठेवून. आणि घरच्या लेडीज पण एकटं राहायला तयार नाहीत. आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, सगळ्यांचे घरे शॉर्ट झालेले आहेत. तरी डिपार्टमेंटने याचा गांभीर्याने विचार करावा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.